नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी राधिका इंगळे आपलं स्वागत करते. पाहूया या महिन्याचं वार्तापत्र. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्मार्ट म्हणजेच स्कूल ऑफ मीडिया ॲक्टिव्हिटी रिसर्च टेक्नॉलॉजी आणि विश्व संवाद परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यम संवाद परिषद हा कार्यक्रम संस्थेत पार पडला. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया ॲक्टिव्हिटी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी अर्थात स्मार्ट आणि विश्वसंवाद केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं माध्यम संवाद परिषद हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात समान नागरी कायदा समज आणि गैरसमज या विषयावर राज्यघटनेचे अभ्यासक सुधाकर आव्हाड आणि अशोक सुतवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहात अनेक कार्यक्रम पार पडले. पाहूया या कार्यक्रमांची एक झलक. संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहात दहीहंडी उत्साहात साजरी झाली. दहीहंडी फोडण्याचा मान सालाबादप्रमाणे यंदाही शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थिनींना देण्यात आला. तसेच इतर विद्यार्थिनींनीही यावेळी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वांना गोपाळ काल्याचा प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी ढोल ताशा पथकाच्या गजरात बाया कर्वे वसतिगृह परिसरातून वाजत गाजत मिरवणूक काढून श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदाच्या वर्षी चंद्रयान 3चा देखावा करण्यात आला होता. वसतिगृह प्रमुख आणि वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या हस्ते श्री गणरायाचे पूजन करण्यात आले. दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी बाया कर्वे वसतिगृहामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव आणि संस्थेचे सचिव श्री PVS शास्त्री आवर्जून उपस्थित होते. दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी बाया कर्वे वसतिगृहामध्ये दाखल झालेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी वेळेचे व्यवस्थापन आणि अभ्यासाचे नियोजन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध करिअर समुपदेशक डॉक्टर शिरीष आपटे यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. संस्थेच्या सातारा येथील जानकीबाई प्रेमसुख झवर मराठी शाळेत अनेक कार्यक्रम पार पडले. पाहूया एक झलक. जानकीबाई प्रेमसुख झवर मराठी शाळेत महिला पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तृणधान्यांपासून पदार्थ बनविण्याची ही स्पर्धा होती. या स्पर्धेत महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. साताऱ्यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार यंदा साताऱ्यातील प्रेमसुख झवर मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विजया बराटे यांना देण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त झाल्याने सौ बराटे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात अनेक कार्यक्रम पार पडले. बघूया सविस्तर वृत्त. संस्थेत सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा म्हणजे काय या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉक्टर आनंद मेहेंदळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींसाठी संस्कृतीतील कला वाद्य नृत्य या विषयावरील सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रामध्ये भरतनाट्य प्रात्यक्षिक तसेच माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली. वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी जुलै 2023 पासून कराटे प्रशिक्षण सुरू केले असून यामध्ये 200 मुलींचा सहभाग असतो. हा क्लास दररोज इचलकरंजी हॉल येथे घेतला जातो. 2 सप्टेंबर 2023 पासून रमा सदन व बालगृहातील इयत्ता 11वीच्या मुलींसाठी लाठीकाठी नियुद्ध व बौद्धिक विकास असे प्रशिक्षण सुरू केले असून यामध्ये 130 मुलींचा समावेश असतो. सांगलीतील विसावा मंडळाच्या माध्यमातून बालगृहातील मुलींना लेझिमचे प्रशिक्षण देण्यात आले. मुलींनी उत्तम लेझिम सादरीकरण केले. सोबतच 1958 ते 1962 मध्ये संस्थेत राहून शिकलेल्या श्रीमती गोदावरी इनामदार जोशी यांनी संस्थेस भेट दिली. राखी पौर्णिमा निमित्त महिलाश्रम वसतिगृहातील
कमवा आणि शिका योजनेतील मुलींसोबत भारत विकास परिषदेचे श्री राजेंद्र जोग व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत रक्षाबंधन करण्यात आले. तसेच बालगृहातील मुलींनी भूमी फाउंडेशन सोबत रक्षाबंधन सण साजरा केला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर 2023 रोजी महिलाश्रम वसतिगृहातील कमवा आणि शिकाच्या मुलींनी शिक्षक दिन साजरा केला. तसेच मुलींना चॉक आणि डस्टर हा चित्रपट दाखवण्यात आला. वसतिगृहात श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी वसतिगृहातील मुलींनी दहीहंडी उत्सव साजरा केला. आरोग्यविषयक स्त्रियांची वैयक्तिक स्वच्छता आणि मासिक पाळीविषयी मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. दीपाली खरात यांनी 2 सत्रांमध्ये मुलींना ही माहिती दिली. तसेच मुलींसोबत या विषयात सविस्तर चर्चा देखील केली. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक ना अद्वंत विद्या मंदिर येथे अनेक उपक्रम पार पडले. बघूया सविस्तर बातमी. प्राध्यापक ना अद्वंत प्राथमिक विद्या मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थिनींनी कृष्ण आणि गोपिकांच्या वेशभूषा केल्या होत्या. तर कार्यक्रमानंतर दही काला करण्यात आला होता. दिनांक 5 सप्टेंबर रोजी शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन पालक शिक्षक संघातर्फे करण्यात आले. इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनी या अध्यापिका झाल्या होत्या. तसेच विद्यार्थिनींनी इतर वर्गांवर जाऊन इतर विद्यार्थिनींना शिकवले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नवीन मराठी शाळा वाई येथे अनेक कार्यक्रम पार पडले. बघूया एक छोटीशी झलक. नवीन मराठी शाळा वाई येथील विद्यार्थ्यांनी ऊर्जा क्रीडा स्पर्धेत भरघोस यश संपादन केले. विविध क्रीडा प्रकारात सहभागी होऊन शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरपूर बक्षिसे कमवली. त्यामुळे शाळेकडूनही या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं. दिनांक 5 सप्टेंबर रोजी शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन पालक शिक्षक संघातर्फे करण्यात आले होते. इयत्ता 4थीचे विद्यार्थी शिक्षक झाले होते. तसेच या विद्यार्थ्यांनी इतर वर्गांवर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवले. सोबतच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडून देण्यात येणारे शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या हस्ते गरीब व होतकरू मुलांना हे साहित्य वाटप करण्यात आले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या पार्वतीबाई अध्यापिका महाविद्यालयात अनेक उपक्रम राबवले गेले. बघूया सविस्तर वृत्त. संस्थेच्या पार्वतीबाई अध्यापक महाविद्यालयात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्राध्यापक नागेश मोने यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. साध्या राहणीमानासोबत उच्च विचार ठेवत विद्यार्थिनींनी भविष्यात अध्यापन करावे असे प्रतिपादन यावेळी प्राध्यापक मोने यांनी केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संगोपन पाळणाघरात अनेक उपक्रम घेतले गेले. बघूया एक छोटीशी झलक. दिनांक 7/9/2023 रोजी पाळणाघरात दहीहंडी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिवशी मुलांसाठी छोटीशी दहीहंडी बांधून ती फोडली आणि काल्याचा आस्वाद सर्व मुलांनी घेतला. दिनांक 15/9/2023 रोजी पाळणाघराच्या मुख्य दरवाजापाशी फुले, झाडे आणि काही भाज्या लावण्याचा उपक्रम घेण्यात आला. यातून मुलांनी झाडे लावण्याचा आनंद घेतला. दिनांक 27/9/2023 या दिवशी पाळणाघरातील उपस्थित सर्व मुलांना आपल्या संस्थेच्या आवारात असलेल्या गणपती मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले व तेथे बसून मुलांनी श्लोक देखील म्हटले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या एरंडवणा येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत अनेक कार्यक्रम घेतले गेले. बघूया सविस्तर वृत्त. एरंडवणा येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत दहीहंडी उत्सव साजरा झाला. या उत्सवात दहीहंडीची गोष्ट विद्या शितोळे यांनी सांगितली, तर जयश्री गेंगजे यांनी श्रावणी शुक्रवारची माहिती आणि महत्त्व सांगितले. सोबतच दहीहंडीची गाणी देखील सांगितली. दिनांक 5 सप्टेंबर रोजी शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन पालक शिक्षक संघातर्फे करण्यात आले. इयत्ता 7वीचे विद्यार्थी शिक्षक झाले होते. तसेच या विद्यार्थ्यांनी इतर वर्गांवर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार शाळेत अनेक कार्यक्रम पार पडले. बघूया छोटीशी झलक. संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार शाळेत चित्र दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृतीची आणि श्रीकृष्णाने केलेल्या पराक्रमाची ओळख देखील विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्राजक्ता वैद्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाची पूजा करून व प्रार्थना म्हणून करण्यात आली. दिनांक 14 सप्टेंबर रोजी
हिंदी भाषा दिन प्रशालेत मोठ्या उत्साहात साजरा झाला. हिंदी भाषा दिनानिमित्त 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांची बालसभा आयोजित करण्यात आली होती. शनिवार दिनांक 16/9/2023 रोजी शाळेतील शिक्षिका सौ माधुरी पवार यांनी शाडू माती व क्ले पासून गणपती बनविण्याची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तसेच इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मखर तयार करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळवार दिनांक 5/9/2023 रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. बालसभेची सुरुवात सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच अण्णा व बाया यांच्या प्रतिमेचे पूजन करून व मनाच्या श्लोकाचा अर्थ सांगून करण्यात आली. बालसभेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता वैद्य उपस्थित होत्या. तसेच बालसभेचे अध्यक्षस्थान इयत्ता 7वी कुमारी प्राजक्ता देशपांडे या विद्यार्थिनीने भूषविले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ येथे अनेक कार्यक्रम पार पडले. बघूया सविस्तर वृत्त. शुक्रवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी शाळेमध्ये दहीहंडी साजरी करण्यात आली. इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी कृष्ण आणि राधाची वेशभूषा करून आले होते. शाळेची यंदाची हंडी पुस्तक हंडी म्हणून साजरी करण्यात आली. शाळेतील शिक्षिका छायाताई आणि अर्चनाताई यांनी गोकुळ अष्टमीच्या गोष्टी सांगितल्या. शाळेच्या अनिता मावशींनी दही काला करून प्रसाद वाटला. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पनाताई वानखेडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेमध्ये गणेशोत्सव आनंदात व भक्तिपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. गणेशाची स्थापना विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी केले. दिनांक 14 सप्टेंबर रोजी शाळेमध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला. इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस हिंदी भाषेचा वापर करून उत्स्फूर्तपणे साजरा केला. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पनाताई वानखेडे या उपस्थित होत्या. रोटरी क्लब ऑफ पुणे, मिडटाऊन व योग साधना या संस्थेमार्फत सेवा सदन शाळेमध्ये योगासनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शाळेतील इयत्ता 1ली ते 4थीचा गट आणि इयत्ता 5वी ते 7वीचा गट अशा गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. लहान गटात कुमार सिद्धार्थ मोरे याला द्वितीय क्रमांक तर स्वरा अवसरमोल या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. मोठ्या गटामध्ये कुमार आर्यन सकट याला तृतीय क्रमांक मिळाला. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सॉफ्ट म्हणजेच स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथे अनेक कार्यक्रम पार पडले. बघूया सविस्तर वृत्त. SNDT विद्यापीठाने आयोजित केलेल्या युवा महोत्सवामध्ये सॉफ्टमधील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. विविध प्रकारांत विद्यार्थिनींनी बक्षिसे देखील मिळवली. हा युवा महोत्सव सातारा येथे 9 आणि 10 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. सॉफ्टच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इको प्रिंटिंगवर 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कॅम्पसमधील क्राफ्ट विलेजमध्ये झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना फुले, पाने आणि इतर नैसर्गिक साहित्यासह छपाईची माहिती देण्यात आली. लिफेज स्टुडिओच्या इको प्रिंटिंग आर्टिस्ट श्रद्धा बर्डे यांनी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कापड मुद्रण कलेचा उत्कृष्ट अनुभव मिळाला. फॅशन डिझाईन तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची बारामती येथे औद्योगिक भेट झाली. इंडस्ट्री व्हिजिट दरम्यान स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना कॉटन किंग, पेपरमिंट आणि प्रोम गर्लमध्ये अभ्यासपूर्ण आणि ज्ञानपूर्ण अनुभव मिळाला. बी डिझाईन फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक कामकाज, उत्पादन लाईनमधील विविध पैलू आणि यंत्रसामुग्रीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच टीम सदस्यांशी चांगला संवाद साधण्यात आला. स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे गणेश चतुर्थीचा मोहक सण साजरा करण्यात आला. विनायक चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सॉफ्टच्या ढोल पथकाने मोठ्या उत्साहात आणि ऊर्जेने बाप्पाचे स्वागत केले. प्रसाद वाटप करून उत्सव पार पडला. गेल्या वर्षीच्या परंपरेनुसार 7व्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विजन इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव शेरी येथे अनेक कार्यक्रम पार पडले. बघूया सविस्तर वृत्तांत. भारत विकास परिषद पुणे पूर्व शाखेच्या वतीने शनिवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी भारत को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि समूह गान स्पर्धा पुण्यातील इंटरनॅशनल स्कूल येथे घेण्यात आली. एकूण 17 शाळा व त्यांचे संघ सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम आणि प्रतिमा पूजनाने झाली.
विजेत्या संघांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल इत्यादी देण्यात आले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या पार्वतीबाई शाळेत अनेक उपक्रम पार पडले. बघूया सविस्तर वृत्तांत. मंगळवार दिनांक 5/9/2023 रोजी प्रशालेमध्ये शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी इयत्ता 7वीतील काही विद्यार्थिनींनी 1ली ते 7वीच्या वर्गांवर अध्यापन केले. बुधवार दिनांक 6/9/2023 रोजी प्रशालेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पुस्तक हंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता रानडे यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन करण्यात आले. गुरुवार दिनांक 14/9/2023 रोजी प्रशालेमध्ये हिंदी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 5वी ते 7वीच्या विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला होता. इयत्ता 6वीतील विद्यार्थिनींनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनींनी हिंदीमधून काव्य आणि दोह्याचे वाचन केले. विद्यार्थिनींनी हिंदी भाषेमधून देशभक्तीपर गीतांचे गायन देखील केले. दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी प्रशालेमध्ये ओझोन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी ओझोन दिनाविषयी विद्यार्थिनींना माहितीपर व्हिडिओ दाखवण्यात आला. तर हे होतं या महिन्याचं वार्तापत्र. पुन्हा भेटूया पुढच्या महिन्यात. तुम्हा सगळ्यांना आमच्याकडनं नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.